मित्रांनो, आता एक सगळ्यात दुर्दैवाची बाब आलेली आहे, ती म्हणजे अशी की आधी नीटचा पेपर लीक झाला, नीटचा पेपर फुटला आणि आता TETचा. आता तुम्ही सगळीकडे न्यूज बघत असता किंवा मग पोस्टही बघत असता, भरपूर पोस्ट येत आहेत. मी पोस्ट बघितल्या, 2 चॅनलच्या मी पोस्ट बघितल्या, पण मला विश्वासच झाला नाही. त्याच्यामुळं मी कांगणे सरांचं अकाउंट बघितलं. कांगणे सरांचं अकाउंट बघितल्यानंतर त्यांनी व्हिडिओ टाकलेला आहे की TETचा पेपर लीक झाला आणि नेमका पेपर उद्या आहे. आता आम्हालाही आम्हीही TET देतोय. आता माझाही पेपर होता. आता आम्ही काय करायचं? वर्षभर आपण त्याला स्टडी करतो, 6 महिने स्टडी करतो, आणि जर पेपर जर असा लीक होत असेल तर काय करणार? याला काय ऑप्शन आहे? आता TETचा पेपर लीक होणं म्हणजे ही खूपच विद्यार्थ्यावरती, जे नवीन फ्रेशर विद्यार्थी आहेत त्यांच्यावरती अन्याय केल्यासारखं आहे. आम्ही ते TET देतोयच, पण आता आमचं एज बार होत आलेलं आहे सध्या. मग आम्ही काय करायचं? असं आमचं 1-1 वर्ष जर जात असेल तर आम्ही काय करायचं? कारण की TETची एक्झाम तुम्हाला माहीत आहे, TETची एक्झाम काय एवढी सोपी नाही. आणि आम्ही रिपीटर आहेत. आम्ही 2-2, 3-3 वर्षामधून एक वेळेस एक्झाम देतो, जॉब असल्यामुळं किंवा दुसरे काही कारणं असल्यामुळं. पण जर असे जर पेपर लीक होत असतील, आणि सगळ्यात महत्त्वाचे पेपर TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, जी की तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षा मराठीमध्ये म्हणतात, जर शिक्षकांचे जर पेपर फुटत असतील तर मग पुढचं विद्यार्थ्यांचं भविष्य कसं ठरणार? आणि जर शिक्षकच जर बोगस भरत असतील हे पेपर फुटीमधून, किंवा मग दुसऱ्या मॅनेज करून काही पेपर फुटीमधून जर शिक्षक बोगस भरत असतील, तर मग आम्ही जे स्टडी करतोय, वर्षभर घासतोय, मग आम्ही काय करायचं याच्यावर? याचं उत्तर पाहिजे मित्रांनो. आणि तुम्ही कमेंटमध्ये नक्की उत्तर द्या. तुम्ही जर TETची एक्झाम देत असाल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.